नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच देवस्थानातील दानपेटीत 500 आणि 1000च्या नोटांचा पाऊस पडतोय। पंढरपुरातील विठुरायाच्या दानपेटीमध्ये जुन्या नोटांची संख्या 30% वाढली आहे। असं असलं तरी पंढरपुरातील भक्तांना 100 रुपयांच्या नोटांसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे देव मालामाल आणि भक्तांचे हाल असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे। भक्तांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद सुरू आहे। एरवी 10, 20, 50 आणि 100च्या नोटांचा खच असायचा, मात्र यंदा चित्र थोडंसं वेगळं आहे। दानपेटी रिता केल्यानंतर 500 आणि 1000च्या नोटांचा पाऊस पडलाय। नोटबंदीच्या घोषणेनंतर दानपेटीतल्या 500 आणि 1000च्या नोटांचा भरणा चांगलाच वाढलाय। पंढरपुरातल्या दानपेटीत 500च्या नोटात 35%, तर 1000च्या नोटात 30% वाढ झाली आहे। गेल्या शनिवारपर्यंत मंदिर समितीनं 1,81,00,000ची रक्कम बँकेत जमा केली आहे। एकीकडे मंदिरात दानाची मोजणी सुरू असताना विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मात्र सुट्या पैशांसाठी अजूनही वणवण करावी लागते। नोटबंदीची घोषणा होऊन 12 दिवस सरलेत, मात्र अद्यापही पंढरपुरातले बरेचसे एटीएम बंद आहेत। ज्या एटीएमवर पैसे मिळतायत तिथं रांगेमध्ये तासनतास काढावे लागतायत। त्यामुळे विठ्ठल दर्शनापेक्षा लक्ष्मी दर्शनासाठी भक्तांचा वेळ वाया जातोय। पंढरपूर सारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात एटीएम सेवा लवकरात लवकर कार्यरत करण्याची मागणी भक्तांकडून केली जाते। तसंच सुट्या पैशांअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनानं देखील पुढाकार घेणंही तेवढंच गरजेचं आहे। सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर।